नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी संघर्ष करो। लोकसभा के चुनाव में एक भी मुस्लिम कैंडिडेट को कांग्रेस ने टिकट नहीं दिया है। आने वाले विधानसभा में कितनी उम्मीद लगाई जाएगी कांग्रेस द्वारा? हुसैन दलवाई साहब होते हैं, दलित पे होते हैं। ये देखो कि हमारे साथ तो ये सब लोग हैं, ये हमें देखिए, पिछले लोकसभा के चुनाव में मुस्लिम कैंडिडेट को नहीं दिया है, सच है। असेंबली के अंदर बिल्कुल हम लोग मुस्लिम कम्युनिटी को ज़्यादा से ज़्यादा सीट देने का कोशिश कर रहे हैं। लेकिन आपको एक बात समझना चाहिए, हम महाविकास आघाड़ी के नेतृत्व में चुनाव लड़ रहे हैं हमारा, लेकिन फिर भी हमको जितना भी सीट मिलेगा उधर अच्छा जो माइनॉरिटी कैंडिडेट्स को लगाने का कोशिश करें। एक कळत नाही या भाजपच्या लोकांना काय झालं आणि काय त्यांना जादा अधिकार भेटले। पोलीसवाल्यांच्या बायकांना शिवा घालतात, त्यांच्या पोरांना शिवा घालतात, पोलिसांना शिवा घालतात। मला वाटतं की पोलिसांनी पण हिंगा आता दाखवलं पाहिजे यांना। मुसलमान आणि हिंदूचे भांडण लावणं हे भाजपचं कामच आहे, हे मुस्लिमही समजतात। ज्या शहरामध्ये इथंही त्यांनी एक प्रयोग करून पाहिला, पण इथल्या सामाजिकांनी त्या गोष्टीला सांभाळून नेलं म्हणून इथं हिंसा झाली नाही। त्यांचा प्रयत्न सुरू आहे, जिथं जिथं मुस्लिम हिंदू भांडणं लावायचे तिथं लावण्याचा ते प्रयत्न करतात। पण त्यांचा आमदार समजा पोलिसांना त्यांच्या बायकांना घाणेरड्या भाषेत बोलत असेल तर पोलीस का शांत आहे? आणि म्हणून पोलीस महासंचालक योगायोगानं ही महिला आहे, मग ही काय करते? पोलीस महासंचालकांनी पोलिसांच्या महिलांवर त्यांचा भाजपचा आमदार ज्या पद्धतीने टीका करतो आहे त्याच्याबद्दल पोलीस महासंचालक का शांत आहे? का त्या भाजपचं काम करतात, भाजपच्या कार्यकर्ते आहेत? त्यांनी पण उत्तर दिलं पाहिजे। आम्ही आता पुढच्या काळात हे जे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहे, आता त्यांचं काम जे काय आहे ते तर माझा मोठा अनुभव आहे। ते विधानसभेत मी प्रश्न उपस्थित केलेला होता, त्यांच्यावर गुन्हे पण दाखल झाले होते। पण पोलिसांच्या महिलांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या त्या नेत्याला का जेलमध्ये टाकत नाही पोलीस, हा सवाल आमचा आहे। त्यामुळे ही जी काही भडकाऊ भाषण केली जात आहे त्याला पोलीस का शांत आहे त्याचाही सवाल आम्ही महाराष्ट्र पोलिसांना विचारतो। कारण की हाच माणूस म्हणतो की सागर बंगल्यामध्ये माझा बाप बसलेला आहे। आता हे जे पोलीस महासंचालक असेल किंवा सगळे IPS अधिकारी असतील, हे जनतेच्या घामाच्या पैशाने पगार घेते, काही त्या सागर बंगल्याच्या घामाचा पैसा नाही आहे। हे जनतेचे नोकर आहेत आणि जनतेचं रक्षण करणं हे पोलिसांचं कार्य आहे। त्यामुळे सागर बंगल्यात कोणाचा बाप बसला असेल पण पोलिसांची ड्युटी पोलिसांनी केली पाहिजे, ही भूमिका आमची। आता राहुल गांधीजी एकटे लढतात आहेत, कुठल्याही परिस्थितीत संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही। संविधानातल्या व्यवस्थेचा फायदा जनसामान्याला व्हावा, जनगणना व्हावी, सेन्सेस व्हावं, ही ठामपणे भूमिका लोकसभेत असेल की रस्त्यात असेल हे राहुल गांधीजी मांडतात आहेत। हीच भीती बीजेपीच्या मनात आहे की उद्या हा दबाव तयार झाला आणि जनगणना जातनिहाय करावी लागली तर आमचं काय होणार, मुठभर लोकांचं काय होणार, ही काळजी भाजपला सुरू झालेली आहे। आणि म्हणून राहुल गांधीला धमकवण्याचं काम सुरू केलेलं आहे। जसं रावणाने भगवान श्रीरामाला धमकवण्यासाठी पहिले आपली पोरं पाठवली, पण भगवान श्रीराम हे सत्याच्या मार्गात होते, अहिंसेच्या मार्गात होते, हिंसेला कधी साथ दिली नाही आणि अखेरीस भगवान श्रीरामाचा सत्याचा विजय झाला। तसंच राहुल गांधीजी सुद्धा हे सत्याच्या मार्गाने आणि संविधानाच्या बाजूने आहे आणि म्हणून किती काही कोणी केलं तरी राहुल गांधींचाच विजय होईल अशा पद्धतीचं चित्र आहे। ज्या लोकांनी राहुल गांधींना धमकवण्याचं काम केलेलं आहे त्या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे आणि नरेंद्र मोदी अमित शहानी याचा खुलासा केला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे।
आज आपण राज्यातली परिस्थिती पाहिली की निवडणुका पुढे लागतात आहे. आता ते राज्यातले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ फिरायला लागलेलं आहे. आज बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री दौऱ्यावर होते, त्यांचा प्रचार करत आहेत. ते आता त्यांना निवडणुकीची काळजी लागलेली आहे. पण शेतकरी त्याच्यात घुसले आणि शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने त्या अर्जावर सही लिहिलेली आहे, सह्या केलेल्या आहेत की आमच्या ज्या मागण्या आहेत, तुम्हाला अर्ज त्यांचा रक्तानं भरलेला सह्या केलेला अर्ज मी तुम्हाला पाठवतो लगेच. नसेल तर मी पाठवतो. तुमच्याजवळ आहे का? हाँ, मैं पाठवतो. तो जान तो ले ली है और खून से साइन किया है किसानों ने. ये स्थिति अब महाराष्ट्र में बन चुकी है. ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, शाहू फूले अम्बेडकर का महाराष्ट्र है. जो महात्मा ज्योतिबा फुले ने किसानों की लड़ाई अंग्रेजों के विरोध में लड़ी, उसी महाराष्ट्र की सरकार आज किसानों को इस तरह इस लेवल पे लेके आई. इसकी बात नहीं होना चाहिए. मेरी आप लोगों से भी दरख्वास्त है, हमारा महाराष्ट्र बहुत तकलीफ में आया है. ये सरकार ने महाराष्ट्र को गुजरात को बेचने का पूरा प्लान बना लिया है. आपको याद होगा हमारे अपोजिशन लीडर भी जब बता रहे थे कि सोलर की कंपनी बड़ी वाली जो 18,000 करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट था, उसमें हजारों बच्चों को काम मिला रहता, वो कंपनी कल ही सरकार ने गुजरात को दी. जहां हमारे स्टेट के कल्चर को, हमारे संस्कृति को, हमारे नेचर को खत्म करना है, वहां पे गुजरात दिवसे वाढवण बनणार. आणि त्या रक्तानी भरलेल्या याच्यानी शेतकऱ्यांनी सह्या मारलेल्या आहेत की आमच्या सोयाबीनला भाव, म्हणजे आपण सांगितलं होतं हेच देवेंद्र फडणवीस मोर्चे काढायचे की 6,000 रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. आता सोयाबीनचा भाव 420 रुपये आज सोयाबीनचा भाव आहे. म्हणजे 6,000 कुठं 420. आणि खताचे भाव वाढले, सगळे त्याच्यावरचा खर्च वाढला, डिझेलचा खर्च वाढला आणि उलटा रेट कमी केला. आणि म्हणून आज शेतकऱ्यांनी रक्तानी आपल्या सह्या करून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये घुसून त्या ठिकाणी दिल्या आणि त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. अहो अन्नदाता तुम्हाला आपल्या भावना मांडतात आहेत. आता तुम्ही सत्तेत आहात आणि आता तुमच्यासोबत प्रोटेक्शन आहे, फक्त निवडणुका लागू द्या मग फिरा तुम्ही. आता शेतकऱ्यांचा नमुना आहे. किती शेतकऱ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकणार? तुमचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री शेतकऱ्यांना खालिस्तानी म्हणतात, आंदोलनजीवी म्हणतात, आतंकवादी म्हणतात. आणि म्हणून या शेतकरी विरोधी जे भाजप आहेत, त्यांचे सत्तेतले लोक आहेत, यांचा आम्ही निषेध करतो. अन्नदात्याचा विरोध ज्या पद्धतीने आज यांच्या विरोधात जे चाललेलं आहे, यांना सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय हे अन्नदाता आता शांत बसणार नाही, अशी परिस्थिती आहे. महागाई इतक्या झपाट्याने वाढवलेली आहे. एकीकडे भगिनींना थोडेसे पैसे द्यायचे आणि सगळ्या आता सणासुदीच्या काळामध्ये सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवायच्या, द्यायचे थोडेसे आणि त्यांच्या खिशातून मोठ्या प्रमाणात पैसे काढायचे आणि बहिणीला लुटायचं आणि मूडवर लोकांना द्यायचं. ही जी प्लॅनिंग यांची आहे ती प्लॅनिंग पण आता सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे हे सरकार आता सत्तेच्या बाहेर गेल्याशिवायच आता लोक त्याला सत्तेच्या बाहेर घालवल्याशिवाय शांत बसणार नाही. ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे.